सांग ग यामध्ये काय आहे तुमचा विषय. फेसबुक लाईव्ह चालू आहे, तुझा विषय काय आहे सांग. कोणाची जागा आहे? जागा आमची मालकीची आहे. आणि मग कोण आपल्याला त्रास कोण देतोय? हा संतोष बारणे, मायाताई बारणे. हा, या पोलिसांना पाठवलं त्यांनी 4 वेळा. कशासाठी पाठवलंय? बांधून म्हणून. हा, त्यांना अथॉरिटी आहे का बांधकाम अडवण्याची? नाही त्यांनी पेपर चेक केले का बारण्यांचे? नाही. आहे का? तुम्ही साहेब पेपर चेक केले का त्यांच्याकडचे? आमचं काम नाही आता. अहो तुम्ही पेपर चेक केले का? मला सांगितले पोलीस स्टेशनला या, त्यांना पण अहो पेपर आम्ही 4 वेळा दाखवलेत. त्याच्या अगोदर लय झालं होतं. तुम्ही काल आला का? ते येतात का आणि माने साहेबांना पेपर दिलेले आहेत, सीपी साहेबांना अर्ज केलेले आहेत. मला काल म्हणलं होतं पोलीस स्टेशनला या, आलाय का तुम्ही? कोण? तुम्ही फोनवर बोलणं झालं साहेबांशी. नाही बोलणं झालं. तुम्ही पोलीस स्टेशनला या म्हणलं ना, कागदपत्र घेऊन तुम्हाला. कागदपत्र ह्याच्या आधी पण आणलेत. तुम्हाला परवानगी आहे का बांधकाम अडवायची? एवढं सांगा. आम्हाला कॉल पडलेला आहे, दोघांचं जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत मिटायचा सवाल नाही ना, त्यांच्याकडे पेपर नाही, ते दादागिरी करतात. तुम्ही पण चला. अहो ते नगरसेवक आहेत इथले, नगरसेवक आहेत ना ते त्यांचे राजकीय दादागिरी करतात. कोण सगळे? आम्ही 4 वेळा आलो, 4 वेळा आम्ही अर्ज केले. का नाही मग गरीबाची मदत करत तुम्ही? आम्ही आमची मदत काय केली सांगा? आमचे पेपर आहेत सगळे, आम्ही लोन मारलंय या जागेवर, जाहीर नोटीस केली. जा पेपर घेऊन ये घरून. पेपर घेऊन आणि तुम्हाला कालच म्हणलंय पोलीस स्टेशनला या, दाखवून तुमचं तुम्ही चालू करा. पोलीस स्टेशनला 4 वेळा पेपर दाखवलेत, पोलिस पण त्यांचं ऐकतात. काय करणार आम्ही? तुमच्याकडे जर कागदपत्र असलं अहो गरीबाला या जगात न्याय आहे का नाही? अहो तुमच्याकडे गरीबाला न्याय आहे का नाही? पेपर आहे, लोन मारलंय. विषयाशी निगडीत बोला. अहो 4 वेळा पेपर दाखवलेत ना चौकीत. कागदपत्र सगळं क्लिअर. 4 वेळा पेपर दाखवलेत. मग तुम्हाला आम्हाला ते भारत सर होते ना जुने, ते तेव्हाच म्हणले तुमचे सगळे पेपर क्लिअर आहे, तुम्ही बिंदास बांधा. मग त्यावेळेस बांधत होता. आता पैसे नव्हते ना आमच्याकडे, पैसे नव्हते. त्यांच्याकडे पेपर आहेत, पैसे नव्हते आमच्याकडे. पेपर आहेत तुमचे दोघांचे, दाखवा तिथं कागद. अहो पेपर आहेत, मग दाखवा ना पेपर. काय फेसबुक लाईव्ह चालू आहे का नाही? हो इथं नका दाखवा. सगळ्यांना दाखवा ना, जगाला कळू द्या. हा? जगाला कळू द्या ना कोणाची जागा आहे, काय आहे. हो मग तुमचे पण पेपर. अहो येऊन जाऊन गरीबावर अन्याय लावलाय राव. गरीबाचा विषय नाही तर तुम्ही पेपर चला ना. तुमचे पण पेपर दाखवा आणि त्यांचे पण पेपर दाखवतात ते, आणि दोघांचे पेपर दाखवा. क्लिअर असेल ते करा, बांधकाम करा तुम्ही. अहो 4 वेळा दाखवलेत पेपर. ते काही एक नकाशा हाताने तुम्हाला नकाशा काढतात आणि म्हणतात हे आमची जागा आहे. नाही यायचं आम्हाला. अहो कर्जबाजारी झालोय त्यांच्यामुळं. ऐका, कर्जबाजारी झालोय त्यांच्यामुळं. रात्री 12ला घरी येतोय मी, इथं कुणाला बी विचारा तुम्ही. तुम्ही कसं बांधकाम करताय? मी काय म्हणतोय, असेल ती जागेचं तुम्ही चालू ठेवा काम. मी काय म्हणतोय, मी त्यांच्यामुळे कर्जबाजारी झालोय. रात्री 12ला, रात्री किती वाजता आपण निघलो त्या कस्टमरच्या इथनं? 12 वाजता निघलो मी. हो पण तुमचं क्लिअर झाल्यानंतर बांधकाम क्लिअर झाले. त्यांचे वडील होते तेव्हाच क्लिअर झालेले. 10 वेळा क्लिअर केलंय आपण. ते अशी घेतली नाही फुकट जागा त्यांच्याकडून. पैसे दिलेत त्यांना, लोन मारलंय त्या जागेवर, जाहीर नोटीस केलंय, ते लाईट बिल भरतोय आम्ही, मग ताबा आहे आमचा, सगळं आमचं आहे. त्यांच्याकडून आमच्या सासऱ्यांनी जागा घेतली. 35 वर्ष आमच्यावरती तुम्ही अन्याय करताय साहेब. अहो 35 वर्ष तुम्ही अन्याय करताय आमच्यावर. 35 वर्ष पोलीस आम्हाला काय मदत करताय दाखवून द्या ना मला. आम्ही काय मदत केली? तुम्ही आला की म्हणताय काम थांबवा. तुम्ही एखादं म्हणताय बाबा तू कर्जबाजारी झालाय, घे पैसे. अहो जागेचा विषय पोलीस स्टेशन मध्ये काय करत नाही तर आम्ही कटाळू येणार नाही तर दाखवा पेपर. या जा अमर पेपर आण घरनं पळ. जा पेपर आण. पण आम्ही 120 अहो गरीबाला तुम्ही जगून देणार आहे का नाही साहेब? 120 ला कॉल केलाच नाही ना आम्ही. ज्यांनी केला ते जाऊ ना चट. आम्ही केला का 120 ला कॉल? गरीबाला तुम्ही न्याय देणार आहे का नाही? तुम्ही दोघंही या तिथं साहेबांना भेटा. आम्हाला जमणार नाही. स्टेशनला मागच्या वेळेस बी आलो. ह्या लेडीज काही 10 वेळा तिथं यायला बसल्यात का? लहान लेकर आहेत घरामध्ये, पत्र्याचं घर आहे, थंडीने माणसं मारायला लागलीत. काल तुम्हीच आला ना. अहो 10 वेळा त्या चौकीला आलोय. ते आमच्या एका, तुम्ही तुम्हाला सांगू का खरी स्टोरी काय आहे ते? काय झालं कागदपत्र पूर्ण अन्याय लावलाय आमच्यावरती. कागदपत्र घेतली ना आमच्या सासऱ्यांनी. जागा काय फुकट घेतली काय जागा? पैसे दिलेत, लोन मारलंय त्या जागेवर, ताबा आमचा आहे, सगळं आमचं आहे. कोणी बी येत आहे आमचे गाण मारत बसलंय नुसतं. उठलं की त्या जागेतच सांगतात आमच्या सासऱ्यांनी का फुकट घेतली का? पैसे दिलेत, लोन मारलंय, त्याच्यात हे भरतोय आपण सगळं. अहो काय साहेब तुम्ही पेपर घ्या ना इथं, लगेच पेपर दाखवतो मी. फेसबुक लाईव्ह चालू आहे ना. तुम्ही पण चला. आम्ही इथंच दाखवतो ना पेपर. पेपर दाखवायला काय लागतंय? पोलीस स्टेशनला जायचं का? गरीबाला जगूनच देणं गेले तुम्ही अजिबातच. तुम्ही शांत बसा. 10 वेळा पेपर घेऊन गेलोय. 10 वेळा येणार पेपर द्या. पोलीस मॅनेज होतात. साहेब परत आपण जरी आले की साहेब मध्ये बांधू नका.
त्या तीच करायचं का आम्ही? आमची लेकरं बाळ सोडायची काय रस्त्यावर? कवर राजकीय दबाव आणणार आमच्यावरती. त्या आमचा सासरा त्या जागेसाठी मेला. मग काय आहे? जागा आमची, कोणाचा काय अडवायचा संबंध आहे का? दाखवा पेपर आम्हाला, पेपर दाखवा ना. मी काहीच बोलत नाही तुम्हाला साहेब, तुमच्या पाया पडतो, मला पेपर दाखवा, मी जागेवर काम थांबवतो. आम्ही थांबणारच नाही. बांधा म्हटलं मी त्यांना, तुमचे पेपर असेल तर बांधा. आमचा सासरा आणि सासू त्या जागेसाठी मिली शेवटी. मग फुकट नाही, पैशांनी घेतली त्यांनी. मरणाचा अन्याय केलाय आमच्यावरती, जगून देत नाही ती माणसं अजिबात. नाही अहो 4 वेळा फाशी घ्यायला गेलतो ह्याच्यामुळं. कोटी द्या म्हणा पैसे सरळ त्या जागेचे, ज्याला पाहिजे त्याला. हा, बाद झाला. जागेचे रेट वाढले म्हणजे काय गरीबावर तुम्ही अन्याय करणार का? आमचा सासरा बिचारा पैसे कमवून त्याने आणून दिले त्या जागेसाठी, मिळाला ती शेवटी ती जागा करत करत. अन्याय करायची बी एक लिमिट असते साहेब. त्यांना बी मारायचं काय त्यांच्या मागं? का उगा बोलत नाहीत म्हणून? जे होईल ते होईल आता शेवटी. ती जागा करत करत ती सासरा बी गेला, ती सासू बी गेली महाग. दाखवली जागा. भांडवाचीत खातात. आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या देतात, हातपाय तोडायच्या धमक्या देतात, ते सगळं चालतंय आम्हाला. घेतली ना त्यांनी आमच्या काय फुकट दिली काय जागा? ती पैसे न दिली ना, काशी दिली त्यांनी आम्हाला दया म्हणून. तेव्हाच पैसे घेतलेत ना त्या जागेचे, फुकट दिली काय ती जागा? मग पैसे घेतले ना, फुकट दिली का ती जागा? तेव्हाच बोलायचं ना, मग मला पैसे नकोय तुमचे, मला ती जागा पाहिजे म्हणून. काय फुकट जागा नाही दिली, तेव्हा आमच्याकडून पैसे घेतले तर त्या पैशाचे 1.5 कोटी टाका आणि मग जागा घ्या. का मोठी माणसं गरीबाला खेळायचं का काय? तेव्हा जागा द्यायची नव्हती, पैसे तेव्हा घेताना घेऊ वाटले, आता जागा सोडू वाटत नाही का? रेट वाढले म्हणजे का नाही बोललं म्हणून आमचे सासू सासरे त्या जागे पायीच मिळले, तो आम्ही सोडत नाही ती जागा. घरात बसायचं नाही तर पाठवायचं. द्या नाही तर पैसे त्या जागेचे, त्याचं व्याज ती सगळं फेका, ज्याला पाहिजे त्याला जागा. बाद झाला आता, शांत होता एवढे दिवस. जे होईल ते एकदाच होईल, नाहीतर 1.5 कोटी टाका, 1.5 कोटी ज्याला घ्यायची ती घ्या इस्टेट. तिथं आम्हाला जागा पुराणा घरामध्ये, पाहुणे रावळे आले तर काय बाहेर पाठवायचे का झोपायला जागा असून? या जागेसाठी मी आणि एक खोटा वाटत असेल ना, ऐका, त्या जागेसाठी काल पुन्हा गाडगे मध्ये सोनं विकलंय, आता सोनं ठेवाय चाललंय. आमच्याकडे रुपया नाहीये, मरणाचं कर्ज बाजारी झालोय. घरात बसून बसून आमच्या घरात येऊ चहा पिऊन जात होते, विचारा त्यांना गोड बोलून. अजिबात नाही आम्ही देणार जागा. आमची जागा आमच्या सासऱ्यांनी पैसे दिले तर, फुकट नाही घेतली, तेव्हा जागा दिली, पैशासाठी जागा दिली. आणि कोण काय करताय बघू, इथं एक जण मरणच, आता नाही बांधून दिली तर. बाद झालं, एवढा दिवस शांत होता सगळीच आम्ही. तुम्ही तरी विचार करा ना, अशी कोण जागा दिली? तेव्हा आमच्या सासऱ्यांनी पैसे म्हणून दिली ना. अहो पेपर आहेत साहेब, लोन घेतलंय साहेब. कशाला बोलता तुम्ही? आता फोन केला की तुम्हाला सांगितलंय ना मग मॅटर. तुम्ही 3दा कशाला येतात? तिथं जाऊन बी 3दा तेच करायचं काय? कागदपत्र दाखवायची? येऊ नका 3दा. मग आमचा मॅटर आहे तर आम्ही बघू, त्यांना आम्ही पैसे. अहो साहेब तुम्हीच म्हणला ना दिवाणी मॅटर आहे, पेपर बघा ना, संपला विषय. 4 वेळा आम्हाला बांध म्हणले चौकीतनं, 4 वेळा चौकीत. मरू द्या ना, मी मारायला तयार आहे, आमच्या घरात सगळे मारायला तयार आहे. आम्ही आत्महत्या करू का सांगा? आम्ही आत्महत्या करतो, चला. आम्हाला यावं लागतं नाही तर अशा. मग येऊ नका, तुम्ही सांगितले आम्ही बांधणारच आहे, जे होईल ते होईल. बस झालं. आमचं ती सासरा जागा करत करत पूर्ण गाठलं त्यांनी कवा. ऐकून घ्यायचं. त्या जागेच्या टेन्शन मुळे पॅरलेस येऊन मेली. आधी बांधा म्हणतात आणि परत पलटी मारतात सगळेच. रेकॉर्डिंग आहेत सगळ्या त्यांच्या. पाऊण तास शिवाय ऐकल्यात, पाऊण तास अख्खी रेकॉर्डिंग आहे. पैशाचा आम्ही लोन काढलं, बांधा म्हणतात, मजा करतात, 3दा थांबवतात. तीच करायचं का आम्ही? आम्हाला काम धंदा नाही तर संपलं. हे काय करायचं रे दादा? पुढे कंटिन्यू ना, लाईव्ह होतो.
झालं काय कंटिन्यू आम्ही काय त्या दारू नाही तुला माहिती ना इकडे सावलीत त्याला कुठं माहिती नाही त्यांनीच म्हणू का आता खाली